नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ज्ञ, नाशिक. आपलं हृदय ठीक आहे की नाही आपल्याला कसं कळतं? फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कारण आपलं हृदय शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे आणि थोडं त्यामध्ये जर बिघाड झाला किंवा त्याला जर काही इजा झाली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे आपल्या हृदयाचं कार्य व्यवस्थित चालू आहे की नाही हे आपल्याला कसं कळतं? तर सगळ्यात महत्त्व लक्षणावरून कळतं. कारण जर हृदयावर जर काही प्रॉब्लेम्स असतील तर आपल्याला काही विशिष्ट लक्षणं संकेत देतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा छातीमध्ये जडपणा, छातीत दुखणं, जबडा दुखणं, दाब येणं, जळजळ होणं, डाव्या हातात दुखणं, डावा खांदा दुखणं, दोन्ही दंड दुखणं इत्यादी, किंवा थकवा येणं, पायाला सूज येणं, चालल्यावर दम लागणं इत्यादी लक्षणं जर जाणवत असतील तर आपल्याला आपल्या हृदयरोग तज्ज्ञांकडे जाऊन चेकिंग करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरून सगळ्यात महत्त्वाचं वैद्यकीय तपासण्या, त्याला मी हृदयाचं सुरक्षा कवच असं म्हणतो. कारण बऱ्याच वेळेला तुम्हाला लक्षणं जरी नसली तरी तुम्ही दरवर्षी काही चाचण्या करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्या चाचण्या तुम्ही जर कराल तर त्यामधनं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतात. त्याच्यामध्ये ECG असतो, टुडिको असतो, स्ट्रेस टेस्ट असते, लिपिड प्रोफाईल, HbA1c, ब्लड प्रेशर, हे सगळे रिपोर्ट आपल्याला काढून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर हे सगळे रिपोर्ट नॉर्मल असतील तर आपण म्हणू शकतो की आपलं हृदय सध्या तरी ठीक आहे. त्यानंतर हृदय निरोगी राखण्यासाठी आपल्याला 30 मिनटं चालणं, व्यायाम करणं, ताजं अन्न खाणं, कमी प्रमाणात मीठ, साखरचं बंद करणे, तेल कमी, धूम्रपान, अल्कोहोल टाळणं, वजन नियंत्रित ठेवणं, सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेस कमी, ताणतणाव कमी, आपण योग आणि संगीतचा वापर करून स्ट्रेस कमी करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं, हृदय हे आपल्या शरीराचं एक इंजिन आहे आणि ते चालू राहिलं तर आपण चालतो. त्यामुळे शरीराकडून येणाऱ्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर लक्ष दिलं तर आपण गंभीर समस्या टाळू शकतो. धन्यवाद.